हॅपी होली. अरे एकदम परफेक्ट लावले माहिती का. म्हणजे तुझ्या बायकोला असं एकदम व्यवस्थित आणि मला म्हणजे असं करायला पाहिजे आई. सगळ्यात मोठा टॉपिक की अस्मिताजी, सगळे लोक म्हणतायत की तुम्ही फिरायला कुठं चाललाय आणि कधी चाललाय. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. आज आहे होळी संपलेली आहे आणि आज धुलवड आहे. पुण्यात सगळेजण धुलवड खेळतात आणि सगळ्यात सकाळी उठल्या मला जो भारी नजारा दिसला आणि जे बघून मी खूप सारा हसलो ना, ते तुम्हाला पण मला दाखवायची खूप इच्छा आहे. ते रोडवर नाही का फुगे विकतात पोरं. अरे तू काही सिमेंट मध्ये खेळत होता काय? आता अस्मिता आणि मी रेडी झालोय. हे लोक आलेत, आता बाहेर जाऊन आम्ही थोडा कलर लावू पहिले आणि त्यानंतर मग पुढचं नियोजन. चला तुम्ही कंटिन्यू करा, मॅडम येतात. अस्मिता मॅडम, हॅपी होली. आणि होळीच्या दिवशी तुम्ही कलर का नाही लावलेले? कलर मला लावलाच नाही. मी आता आम्ही कलर लावणार आहे, पण काय आलं, मम्मी वगैरे घरी नाही आहे, कोणतरी एक्सपायर झाले, सो सगळे तिकडे गेलेले आहेत. अस्मिता म्हणली मला खायचं आहे, ती आजारी त्यामुळे जिभेला चव वगैरे नाही, तर म्हटलं काहीतरी पहिले तिला खाऊ घालावं आणि त्यानंतर मग होळी खेळावी. ॲक्च्युली 2-3 वाजल्यात, इव्हेंट वगैरे बाहेरचे संपले ते आणि आम्हाला गावाच्या वेशीच्या बाहेर जायचं नाही 16 दिवस. सो त्यामुळे आम्हाला इव्हेंटला पण कुठं जाता नाही आलं नाही. तर आमचा फुल प्लॅन होता इव्हेंटला जायचा, पण नियोजन ते काय झालं नाही. आता थोडंसं मॅडमला थोडंसं खाऊ पिऊ घालतो थोडंसं आणि मग नंतर ना होळीचे दोन कलर लावून असे. कसं वाटतं अस्मिता? तिला एवढी नजर लागली की ती डायरेक्ट आजारी. कितीतरी दिवस झाले, म्हणजे जवळजवळ 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 म्हणजे 7 दिवस झाले जवळजवळ. ती 7 दिवस कंटिन्यू आजारी आहे, सलाईन वगैरे बाकी सगळं. मला वाटतं 7 दिवसानंतर आज ती बाहेर आलेली आहे आणि 2 संडे वनडे गँग फुल कलर बिलर खेळून. ह्याला तर कसला केला, तुला तर काहीतरी विचित्रच कलर लावले तरी बाई. काय अरे आतला कसला कलर आहे, दुपार कसला गांधी असते. आता खायला मागवले. आता खायला जा असा विषय झाला की हिला जे पाहिजे होतं ते इथं भेटलं नाही आणि ह्याने हावऱ्यासारखी आधीच ऑर्डर देऊन ठेवली होती. भूक लागली तर मग घरला खाऊन येत ना जरा. काय बोलायचं आता, जाऊ द्या. चला कंटिन्यू करा. आता पहिले खातो आणि मग नंतर. आता अस्मिता आजारी आहे त्यामुळे काय होळी काही जास्त खेळायची नाही, पण म्हणलं फोटोज वगैरे काढण्यासाठी जरा आणि रंग लावणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं रंग तर आणलेले आहेत मी. 2 बूंद रंगो के. वगैरे शेता हळू कसं लावणार, असंच लावतात. नीट लावतो. ये चल. हॅपी होली. अरे एकदम परफेक्ट लावले माहिती का. म्हणजे तुझ्या बायकोला असं एकदम व्यवस्थित आणि मला म्हणजे असं सुंदर रे जरा देखलं तिथे. थांब ना 2 मिनिट, तिला लावायचा फोटो काढतो. हॅपी होली. अय्यो. हॅपी होली आणि सॉरी हॅपी धुलीवंदन ऑल ऑफ यू सगळ्यांना माझ्याकडून आणि अस्मिताकडून हॅपी धुलीवंदन. आम्हाला ॲक्च्युली विषय असा आहे की आम्हाला 16 दिवस बाहेर जायचं नाही गावाच्या, त्यामुळं आम्हाला कुठंच जाता येत नाही, काय करता येत नाही, ब्लॉग पण बनवता येत नाही जास्त बरोबर. सो हे रिझन्स आहेत आणि बघू आता घरी मम्मी हे लोक आल्यानंतर खेळणार आहे आम्ही होळी वगैरे आणि बघू. रंगपंचमीला अस्मिताला मी तिच्या घरी सोडणार आहे. सो रंगपंचमीला ती खेळायला बघू आहे का नाही.
चलो आमच्याकडे रंगपंचमी असते. यांच्याकडे रंगपंचमी असते. आता अस्मिताला घरी सोडणार आहे मी, ड्रॉप करणार आहे, त्यानंतर जरा मी होळी खेळणार आहे जोरदार. आता म्हणलं कलर वगैरे लावूया मस्तपैकी आणि फोटोज वगैरे काढूया. चालेल. ऐक ना, आंघोळ करायला पाहिजे आईच. बाहेर घे बाहेर. अरे बाज नाही 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 अक्का बरोबर अक्का लागतं होय? तुम्ही लपता असं काय करता राहुल ते लपता होय. लाज वाटते का लागतं ना भगवा लावा. अपने रंग में लपता काय हा झालं चल. घरी यायला का लाज वाटत होती काय? तुम्हाला काय वाटलं 4 जण येणार कुठनं बी आणि धुवा करून जाणार. याला कलर बिलर काय नव्हतं, मला वाटलं तसं आलं. आम्ही तयारीतच असतो. शेटला लावा की शेटला जरा लावलंय की अजून काय लावायचं भगवा करू की भगवा करा की जरा. भागवत करू. हा अकल लावा मला लावला ए पाहिजे. नाही नाही अजून थोडं बरवा जरा तुम्हाला कसं लावलंय त्यांनी हा हवा अजून थोडं राहुलचे. लावा ही राजा उदय उदय. राहुल शेट जेवढं बुरटं झालं ना तेवढं कोण नाही आलं. लय पद्धतशीर त्यांना वाटलं का आणलं ना हात करत. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे राहुल शेटला भरवून रहीम भाईकडं. रहीम भाई म्हणतोय मला रिएक्शन होतं. कसलं रिएक्शन होतं तुला? कलरची ॲलर्जी आहे रे. कसल्या कलरची ॲलर्जी? पूर्ण लावला असतं तर कलरची ॲलर्जी नसते का? करत नाही मी खेळतच नाही. अरे बघ हे शेटला सगळ्यांना कलरची अलर्जी आम्ही भराने आलो इसको आता हक्क भरणार रे. नाही तर या दुकानातलंच आहे, नवीन भेटन आपल्याला, काय नाही विषय. शर्ट नवीन देऊ पण तुला काळा करणार आता. ए यार काय नाही. का कुठला कलर लाव तुला सांग. सोन्याचा कलर सांग कुठला लाव. सोनेरी बिनेरी काय नको. कसले सोनेरी बिनेरी नको. गेले मिल ना अरे ठीक आहे ना. आम्ही पुरा भराने आला आम्ही भाई. चला जरा कोण्या उठले तुम्ही शेट. नको करतो. कट करा. ए यार चुप रे. तू नाही केलं तो भाई दो चुटकी आता कसं रुक इधर एकदम व्यवस्थित भरा. हा आई जाण. हा अरे तिकडच जायचं. मला भाऊ दिसला. त्यामुळे तो थांबला आला नाही. तुम्ही बी चला. हॉस्पिटलला जायचं. मला नाही नव्हतं माहिती. मी कधी असून झालंच नाही. लय चुकी झालंय. हे दवाखान्याचं कारण देऊन लय चुकीचं घडलंय. चला सगळ्यांनी नेतो केमला. किडनं काढू भाऊ. अस्मिता या ना इकडे. इकडे अरे नको कलर लागताय सगळा. नको ना जाऊ ना तिकडे. अरे कलर लाव. होली है. आंघोळ कर जा पहिले.
होली है, आंघोळ कर जा पहिले. बुरा ना मानो, होली है. हा झाली तुझी होळी जा आता आंघोळ. हा झाली तुझी होळी जा आंघोळ कर आता. ठीक आहे. पण तू का नाही खेळली होळी? कसा भूत बनून आलाय बाबा. बापरे मित्रांनो, मी खूपच खतरनाक दिसतोय बघायला पण मला. लयच खतरनाक दिसतोय. मला आता आहे ना रहीम यांनी खूप कलर लावला, त्यांनी भरवलं मला. रहीमला पण नाही म्हणता मी भरवलंच नाही डायरेक्ट. हे की थोडा असा घालला कलर, थोडा थोडा. आता सगळ्या घरात तू घाण करशील जा समोर. कारण बाबा बायको काय माझी काय बरोबर नाही. शे, एवढं खेळून आला आणि मस्त पैकी. मग काय करू आरतीचं ताट घेऊ का? वाळू आरती. मैं तो आरती उतारू रे. जा. गरज जीव पण आला होता जा. ए नको नको ना. यार ठीक. मित्रांनो, आता खूप लोक मला कमेंटमध्ये विचारत होते की दादा ती रूम जी बनवत होता तुम्ही ती दाखवली नाहीये, ती दाखवा आम्हाला पूर्णपणे. सो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की सांगाच मी आता काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. ॲक्च्युली जो कामगार होता ना त्याचे घरी एक्सपायर झाले. सो तो गेला, तो म्हणजे आला नाही अजून, अर्धवट काम सोडून गेलाय आणि बोलले आता उद्या येतो. मग तो काम स्टार्ट करणार आहे. मग प्रॉब्लेम असा झाला की ज्याच्याकडे काम दिलं होतं त्याच्या घरचं कोणतरी एक्सपायर झालं. सडनली तो अचानक निघून गेला. त्यानंतरनं ऑलमोस्ट काम संपत येत होतं. हे बघा तुम्ही, अर्ध्याच्यावर काम संपलेलं आहे इकडचं, आणि इकडचं पण काम ऑलमोस्ट संपत आलेलं होतं. तर त्याच्यामध्ये तो अर्धच काममध्ये सोडून गेला. फिनिशिंगचं जे काम राहिलं होतं ते काम तो सोडून निघून गेला मध्येच, आणि हे भाई असंच ठेवून गेला सगळं. आता अर्धं काम आहे तर कोणाला देता पण येत नाही आणि कोण करत पण नाही, जसं भरपूर प्रॉब्लेम झाला. म्हणून हे पूर्ण असंच राहिलं, आणि त्यामुळं आम्ही हे असंच ठेवलं. म्हणलं तो आल्यानंतर सगळं बनवून घेऊ. आणि आता सगळ्यात मोठं टॉपिक की अस्मिताजी, सगळे लोक म्हणतायत की तुम्ही फिरायला कुठं चाललाय आणि कधी चाललाय. सांगू तुमच्या चुक्या सांगू का? नाही. सो मित्रांनो ऐका, प्रॉब्लेम असा होता की तुमची जी अस्मिता वहिनी आहे त्यांचा पासपोर्ट निघत नाही. पासपोर्ट यासाठी निघत नाहीये की आधार कार्डची याची डेट बाय मिस्टेकली चुकली होती आणि ती म्हणजे चेंज करायला दिली आहे आणि अपडेट वगैरे झालेले नाही आहे, आणि मग त्यातून प्रॉब्लेम क्रिएट होतोय आणि ते डेट्स मॅच होत नाही आहे. डेट चेंज करायला जे म्हणजे डॉक्युमेंट महिना चुकला होता, फक्त जो महिना आहे तो चुकला होता. पण जे चेंज करायचे डॉक्युमेंट्स पाहिजे होते ते डॉक्युमेंट्स पण डॉक्युमेंट्सवर पण डेट नव्हती. सो ते करायला काय म्हणतात ते महानगरपालिकेत. सो ते खूप गड म्हणजे तिच्याकडं तिची ऍक्च्युली काय झालं, आधार कार्डवरची महिना चुकला होता, 4च्या ऐवजी 8 झाला होता. मग तो बदलण्यासाठी त्याचं बर्थ सर्टिफिकेट पाहिजे होतं. जेव्हा बर्थ सर्टिफिकेट बघितलं त्याच्यावर पण डेट चुकली होती. मग नंतर पहिले ती डेट बदलायला लागली, त्यानंतर ही डेट बदलायला दिली, आणि त्याच्यानंतर महिना गेला. मग लग्नाची सगळी गडबड चालू झाली आणि मग ते राहून गेलं. आणि त्यात या मॅडमचा पासपोर्ट अजून निघलेला नाहीये, त्यामुळं आम्हाला आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल करता येत नाही. पासपोर्ट, त्याच्यानंतर पासपोर्ट नंतर विजा आहे ते, त्याला 2 महिने. सो असा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आता मी परत ठरवलं आहे की जोपर्यंत पासपोर्ट निघतोय तोपर्यंत इंडियामध्येच कुठंतरी एक छोटीशी ट्रिप प्लॅन करावी. आणि त्याच्यानंतरनं जेव्हा पासपोर्ट येईल, आय थिंक 1 महिन्यात यायला पाहिजे. जर डेट चेंज झाली तर मला काय 7-8 दिवसात इमर्जन्सी पासपोर्ट भेटेल. पण तोपर्यंत मी म्हणलं की इथेच इंडियामध्ये कुठंतरी फिरावं. सो काय मॅडम काय म्हणताय? चालेल, काय आता चुकी झाली काय फिरावं लागली ते. आणि मी तिला म्हणत होतो कंटिन्यू की अस्मिता करून घे म्हणजे पटकन होईल. आणि तिची पण बिचाराची काय चुकी नाही. ते 1-2-3 वेळा कामं ती खूप खतरनाक आहे. आणि आधार कार्डाचं काम तर सगळ्यांनाच माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे. सो सगळ्यांनी खाली कमेंट करून सांगा नक्की की इंडियामध्ये फिरण्यासाठी प्लेसेस कुठल्या चांगल्या आहेत आणि कुठली भारी प्लेस आहे. सो तिकडं आत्ता जाता येईल जिथं पासपोर्ट लागणार नाही. माझा पासपोर्ट आहे, या मॅडमचा पासपोर्ट नाही. सो त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे. पण बघूया. आणि उद्या सॅटरडे आहे, म्हणजे सॅटरडेलाच तुम्ही ब्लॉग बघताय. सो परवा अस्मिता मॅडमला त्यांच्या घरी पण सोडवायचं आहे रिटर्न. तर किती आनंद झाला बघा ना, तिला आनंद किती झाला बघा ना, एवढा आनंद. हां किती, कधी परत येणार तू?
मी येणार 4-8 दिवसात. बघूया आपण 4-8 दिवसात येते का. आता इथं रूममध्ये मला खूप भरपूर गरम व्हायला लागलं आहे. सो मी खाली जातो आणि मम्मीला पण विचारतो. खूप वेळानंतर ना घरी मम्मी बाहेर गेली होती. आज मम्मीने मला वाटतं मम्मी पहिल्यांदा तू धुलोड खेळली नाही ना घरी. आता मम्मीलाच वारत धुलोड खेळते माहिती का अस्मिता. गल्लीतल्या बायका ना गल्लीतल्या बायका उलट्या पालट्याने घरातून असं धरून धरून बाहेर काढतात. हा डायरेक्ट धरती घरातल्या ओढून बिडून घरात नाही ना बाहेर आले बाई डायरेक्ट पाण्याच्या बाजूला. आज मम्मी नव्हती म्हणून आमची गल्ली शांत होती, नाही तर मम्मीने आज लयच राडा केला असता. मी संध्याकाळी आलो, मी विचार होता माझा की नाही का खेळावं संध्याकाळी घरी आलो धुलोड, पण नाही आता मम्मी नव्हती त्यामुळे झालं नाही. मम्मी आता वैतागून आलेली आहे ना अस्मिता. बांगडी फुटली अस्मिताची. फुटली माझी बांगडी. सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथं संपतोय आणि भेटूया नवीन ब्लॉग. असंच आकाशला काहीच कंटेंट आजचं गावलेलं. आजचा कॉन्टेंटचा ब्लॉग नाही सीन तुम्हाला खरं सांगतो. आज मी कॉन्टेंट बिंटेंटच्या हिशोबात पण नव्हतो. कॉन्टेंट तेव्हा निघल जेव्हा मी घरातून बाहेर निघेल. भाई मी घरातच बसतोय, मी कॉन्टेंट कधी काढल. आणि ही पोरगी नुसती कंटिन्यू आजारी, मी कसा व्हिडिओ काढणार. हिला 50 वेळा म्हणलं भाई बरी हो पब्लिकला व्हिडिओ बघायचे इंस्टाग्रामला बघायचं ते. अरे मग खा पी ना जरा आणि मग बरी हो ना. अरे म्हणजे अरे काय बोलतो सर, लॉजिकली तर बोलत काय नाही. लॉजिकली बघ नाही बरोबर आहे अस्मिता. जरा स्ट्रॉंग राहायला पाहिजे ना, खाऊन पिऊन आता नाही तो विषय नाहीये. सो चला ठीक आहे, आजचा कॉन्टेंट नसला तरी पण आज तुमच्यासाठी स्पेशली व्लॉग ठेवलाय, कारण की काल डायरेक्ट दोघं आम्ही भरपूर आजारी होतो, उठणं पण झालं नाही, त्यामुळं कालचा व्लॉग बनला नाही. म्हणून आजचा काही ना काहीतरी व्लॉग मी अपलोड केलाय भाई. त्याच्यासाठी तुम्ही मला शाबासकी द्या, बावट लोकांना शाबासकी द्या मला की मी काढलाय तरी व्लॉग कमीत कमी. हा मग डेली ब्लॉग कॉन्टेंट नसलं तरी डेली ब्लॉग आहे, बघू शकता. लोकांना आवडतं बघायला, लोकच बोलले डेली ब्लॉग बनवलाय त्यांच्यासाठी. आता बघा, लाईक करा. लव यू, कीप सपोर्टिंग, बाय बाय. मिलेंगे आगे ब्लॉग में.